नमस्कार बंधूंनो, आज केळी या फळाविषयी थोडीशी मी आपल्याशी चर्चा करणार आहे. बघा बंधूंनो, हा केळीचा पूर्ण पिकलेला घड आहे. जवळपास आता यातलं मध्यम वजनाचा घड आहे. एक केळ 100 ग्रॅमचा असेल जवळपास. आणि हा चांगला पिकलेला आहे. आता केळी आपल्या आरोग्याला फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन B6 बऱ्यापैकी असतात, फायबर बऱ्यापैकी असते आणि त्यामुळं ती आपल्या आरोग्याला पोषक आहे. केळी डायजेशनला सुद्धा हलकी आहे. जर समजा आपल्याला जड अन्न पचत नसेल तर डॉक्टर सुद्धा सल्ला देतात की तुम्ही केळी खा. किंवा आपल्याला ज्यावेळी संडास वगैरे लागलेली असते त्यावेळी सुद्धा आपण केळी खाऊ शकतो, कारण ती पोटासाठी पचायला हलकी आहे. आता केळीच्या बाबतीत लोकांचे बरेच गैरसमज आहेत. ते असे आहेत की ही बाजारातली केळी केमिकलनं पिकवलेली असते. आधी भट्टीची केळी मिळायची, ती चांगली. ही केमिकलनं किंवा रसायनानं पिकवलेली केळी वाईट. यावर मी आता थोडासा प्रकाश टाकू इच्छितो. मी केळी विषयाचा मागच्या 20 वर्षापासून अभ्यास करत आलो. मला टिश्यू कल्चरचा, केळीच्या कल्टिवेशनचा अनुभव आहे. माझ्या अनुभवानं मी तुम्हाला सांगतो की बाजारातली संपूर्ण जी केळी ती जरी रसायनानं किंवा केमिकलनं पिकवली असेल तरी ती सुरक्षित आहे. आता ही केळी पिकवण्याची जी क्रिया आहे ती कशी होते बाजारामध्ये? आजकाल केळी रायपनिंग चेंबरमध्ये पिकवल्या जातात आणि ह्या पिकवण्यासाठी इथ्रेल किंवा इथिलीन गॅस वापरला जातो. मग कधी कधी इथ्रेल नावाचं जे काही लिक्विड आहे त्यामध्ये केळी बुडवली जाते आणि नंतर ती चेंबरमध्ये ठेवली जाते. या प्रक्रियेमध्ये त्या केमिकल मधून इथिलीन गॅस निघतो आणि त्या गॅसनं ती केळी पिकते. आता झाडावर ज्यावेळी नैसर्गिकपणे एखादं फळ पिकते तिथेही हाच गॅस सिक्रेट झालेला असतो. म्हणजे इथ्रेल हा रायपनिंग गॅस आहे. फळं जर एकदम पिकवायची असतील तर व्यापाऱ्याला किंवा मंडीवाल्याला तो वापरावा लागतो. जगामध्ये याच पद्धतीनं फळं पिकवली जातात आणि ही पद्धत सुरक्षित आहे, कारण हा गॅस आहे हा निघून जातो. आणि केळीचं फळ तर अत्यंत सुरक्षित आहे, कारण आपण साल काढून टाकतो. तो घरामध्ये काही हा गॅस नसतो आणि म्हणून केळी खाण्यासाठी सुरक्षित आहे. म्हणून हे असे जे गैरसमज आहे. आधी भट्टीनं केळी पिकवली जायची. म्हणजे कसं आहे, केळीचा ढीग लावला जायचा, त्याला वरून पूर्ण झाकलं जायचं आणि एक धूर केला जायचा. तो धूर त्या केळीमध्ये सोडला जायचा. मग शेणाची गोरी किंवा तशा प्रकारचं काही वापरून धुरामध्ये जो ऍसिटिलीन गॅस असायचा तो केळी पिकवायचं काम करायचा. तर ऍसिटिलीन आणि इथिलीन हे सारखीच म्हणजे असल्यासारखे आहेत. तर बंधूंनो, ही पिकलेली केळी जी आहे रायपनिंग चेंबर मधली ती अत्यंत सुरक्षित आहे. त्यामुळं जी काही पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये चुकीच्या बातम्या आलेल्या असतात त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. आपण बाजारातली केळी सुरक्षितपणे विकत आणा आणि त्याचं सेवन करा. केळी आरोग्याला चांगली आहे याबद्दल कुठलीही शंका मनात बाळगू नका. बंधूंनो, अशा प्रकारची फळं आपण आपल्या आहारात घ्या आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा. धन्यवाद.